मंदिर ओपन झालेलं आहे. आम्ही आलोय पार्किंगला गाडी घ्यायला. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. जसं की तुम्हाला माहिती आहे, रात्री आम्ही भीमाशंकर इथे स्टे केला होता आणि सकाळी पहाटे मॉर्निंग 3 वाजल्यापासून आम्ही त्या लाईनीत लागलो आहे. अजून मंदिर ओपन व्हायचं आहे. 5 वाजता मंदिर ओपन होणार आहे. त्यानंतर आरती वगैरे होऊन मग आम्हाला आत येणार आहे. आता नेमके शॉप चालू होत आहेत. मंदिरच दिसत नाही. मंदिर पण विजिबल होत नाही आहे. मंदिर पण आहे पण काहीच विजिबल होत नाही आहे. सगळा फॉग आहे आणि 5:30 वाजता एंट्री चालू होणार आहे. 5:30 वाजता एंट्री चालू झाली की मग तुम्हाला दाखव. जर आतमध्ये मोबाईल अलाउड असेल तर आत काढू, नाही तर मग दर्शन करून बाहेर आल्यावर आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ. मंदिर ओपन झालेलं आहे. आता आलोय हे लोक इथे चहा पितात आणि आता आम्ही निघणार आहोत. आपण आता थोडा वेळ तर काही आम्ही दर्शन करून आलो आहे भीमाशंकरच्या मंदिरामधून. तुम्ही बघू शकता किती छान असा व्ह्यू आहे आणि इथेच गणपती मंदिर आहे. सो आता ते धुक्याने पूर्ण लपलेलं आहे. खूप छान दर्शन झालं आमचं. म्हणजे आम्ही शिवलिंगला हात पण लावू शकतो, एवढं छान दर्शन झालं. पण मी एकच अपडेट देणार, म्हणजे मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने विकेंडला येऊ नका. आणि जरी तुमचं विकेंडचा प्लॅन असेल तरीसुद्धा तुम्ही एक दिवसाआधी रात्री येऊन स्टे करा आणि मग सकाळी 3 वाजता लाईनमध्ये लागा, तर तुमचं प्रॉपर आणि लवकर दर्शन होणार आणि आरती पण अटेंड करायला मिळणार. सो हे असलं तरी खूप छान असं हे रूम्स आहे इथे अवेलेबल. तुम्ही बघू शकता. मी इथे मेन्शन पण करेल नंबर त्यांचा, पण तुम्हाला इथेच येऊन बुक करावं लागेल. ओके. सो हे असलं काहीतरी व्ह्यू आहे. म्हणजे समोरचे काही घरं पण दिसत नाही. इथे लाईन वगैरे लागले आहे दर्शनाचा, बट धुकं एवढं आहे की काहीच दिसत नाही आहे इथे. सो भेटूया गाईस पुण्यामध्ये गेल्यानंतर. बाय.